नमस्कार, माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पिझ्झा पराठा करून घेणार आहोत आज आपण. तर इथे मी कांदा आणि कोथिंबीर आणि एक मिरची बारीक चिरून घेतली आहे आणि हे मिक्स करून घेतलं आहे. तर इथे मी मिरचीचे छोटे छोटे असे बारीक तुकडे केले आहेत. एक बटाटा छोटा घेतला होता, त्यामध्ये चाट मसाला आणि मीठ घालून मिक्स करून घेतला आहे. थोडेसे चिली फ्लेक्स घेतले आहेत मी. एक अमूलचं चीज क्यूब्स घेतला आहे आणि इथे मी टोमॅटो केचप घेतला आहे. एक मोठी चपाती होईल एवढा कणकेचा गोळा घेतला आहे मी. सर्वात पहिल्यांदा आपण खिचणीला थोडंसं तेल लावून घेणार आहोत, खालून आणि वरतून, आणि तेव्हा आपण हे चीज खिसून घेणार आहोत. तेल लावून घेतल्यामुळे आपलं चीज खिसणीला चिकटत नाही, ते लवकर पटकन बाहेर निघतं. त्यासाठी इथे आपण तेल लावून घेतलं आहे. तर इथे बघू शकता अगदी क्लीन अशी झाली आहे. खिसटी चपाती होईल इतपत एक मोठा गोळा घेतला आहे कणकेचा. आणि आता आपण कोरड्या पिठामध्ये घालून, इथे मी गव्हाचंच कणिक वापरत आहे. आणि आता आपण इथे मी पातळ अशी चपाती लाटून घेतली आहे आणि आपली चपाती आता रेडी झाली आहे. आपण त्यावर आता टोमॅटो केचप लावून घेणार आहोत सर्व बाजूनी. आणि असं मधून कट करून घेणार आहोत. जसं समोसाचं आपण कसं कट देतो त्याप्रमाणे आपण असं हे कट करून घ्यायचं आहे. तर मी इथे पहिल्या लेअरला बटाट्याची स्टफिंग ठेवते आणि छान याला बंद करून घ्यायचे हा भाग आपण. तर अशा पद्धतीने आपण बंद करून घेणार आहोत. दुसरा लेअर मी कांदा आणि कोथिंबीरचा ठेवते. आणि त्यालाही आपण एक लेअर करून घेणार आहोत अशा पद्धतीचा. जसं समोसा कोन केला जातो तशाच पद्धतीचा आपण असं एक एक लेअर करत जाणार आहोत. आणि परत मी इथे एक चीज घालून घेते. आणि त्यावर थोडेसे चिली फ्लेक्स घालून घेऊया आपण. थोडेसे ऑर्गॅनिक म्हणजे मिक्स हर्ब्स घालून घेऊया. आणि परत एकदा एक भाग आपण फोल्ड करून घेणार आहोत आणि त्यालाही चिटकून देणार आहोत छान असं. आणि आपली ही शेवटची लेयर आहे ती आपण ह्याला परत असं ठेवून देणार आहोत. आपला छान असा समोसा आकाराचा पराठा तयार झाला आहे. आता आपण याला लाटून घेणार आहोत. ह्याचे सगळे कडे छान असं बंद करून घेणार आहोत. इथे मी गव्हाची कणिक घेतली आहे. ही कोरडी कणिक घेऊन आपण म्हणजेच गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि आपण छान असा पराठा लाटून घेणार आहोत हलक्या हलक्या हाताने. इथे मी छान असा मीडियम साईजचा पराठा लाटून झाला आहे. तर इथे मी तवा आधीच गरम होण्यासाठी ठेवला होता आणि थोडंसं आपण त्यावर तेल शिंपडून घेतलं. तव्यावर आपण आता पराठा घालून घेणार आहोत. पराठा घालून घेतल्यानंतर गॅस आपला मोठा ठेवायचा आहे आणि छान असा आपला पराठा शेकून देणार आहोत. एक चमचाभर तेल घेऊन आपण सर्वीकडे पराठ्यावर लावून घेणार आहोत आणि छान असं सगळीकडून लावून झाल्यानंतर पराठा आपण उलटून घेणार आहोत. पराठ्याची वरची बाजू छान असं खरपूस भाजून झाली आहे. तर आपण त्यावर तेल कडेने सोडून घेणार आहोत आणि त्यालाही वरनं तेल असं छान लावून घेणार आहोत.
पराठाची खालची बाजू छान अशी शेकून झाली आहे, तर आपण आता पलटून घेणार आहोत आणि छान असं आपली खालची बाजू ही खरपूस भाजून झाली आहे. तर आपण त्यावर थोडंसं तेल घालून आणखीन छान असं लावून घेणार आहोत आणि पराठा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. पिझ्झा कटर घेऊन जसं आपण पिझ्झा कट करतो त्याप्रमाणे आपण हा पराठा कट करून घेणार आहोत. तर छान असा आपला पराठा कट करून घेऊया. आपला मस्त असा पराठा रेडी झाला आहे आणि सोबत दही आणि टोमॅटो सॉस असे दोन्ही ऑप्शन घेतले आहेत मी. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही खाऊ शकता. छान असं सॉफ्ट असा पराठा तयार झाला आहे आणि हा तितका चवीला अप्रतिम लागतो. वेगळा पिझ्झा पराठा कसा वाटलाय मला कमेंट करून नक्की सांगा. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशा पद्धतीचा पराठा तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा.